नमस्कार. आजचा विषय तुमचा व्यवसाय वेळेमुळे अडकलेला नाही, तो स्पष्टते अभावी अडकलेला आहे. रात्रीचे 10:15 वाजले होते. ऑफिसमध्ये शेवटचा दिवा अजूनही चालू होता. टेबलावर लॅपटॉप उघडा होता. मोबाईलवर व्हॉट्सअपच्या नोटिफिकेशन सतत येत होत्या. ईमेल इनबॉक्स रिकामा झाला होता. दिवसभर 5 मीटिंग्स झाल्या होत्या. 2 नवीन ग्राहकांशी बोलणं झालं होतं. टीमचे प्रश्न सोडवले होते. सोशल मीडियावर पोस्टही टाकली होती. सगळं झालं होतं. पण त्या उद्योजकाने खुर्चीत मागे रेलून स्वतःलाच एक प्रश्न विचारला. आज माझा व्यवसाय खरंच पुढे गेला का? आणि खोलीत शांतता पसरली. कारण त्याच्याकडे उत्तर नव्हतं. तो आळशी नव्हता, तो मेहनती होता. तो दिवसभर धावत होता. पण एक गोष्ट त्याच्या लक्षात आली नव्हती. तो व्यवसाय उभारत नव्हता. तो फक्त व्यवसायाला प्रतिक्रिया देत होता. आणि हेच आज हजारो उद्योजकांचं वास्तव आहे. आपल्याला पणापासून एकच गोष्ट शिकवली जाते. अधिक काम करा, अधिक ग्राहक मिळवा, अधिक प्रॉडक्ट्स लॉन्च करा, अधिक मार्केटिंग करा, अधिक नेटवर्किंग करा, अधिक अधिक अधिक. पण कुणीही एक प्रश्न विचारत नाही, जे आधीच आहे त्यातून खरंच मूल्य निर्माण होतंय का? मी एका छोट्या उत्पादक व्यवसायाच्या मालकाला भेटलो होतो. व्यवसाय चांगला चालला होता. मग त्याने नवा प्रॉडक्ट लॉन्च केला, नंतर दुसरा, मग तिसरा. त्याच वेळी नवीन ERP, नवीन CRM, नवीन मार्केटिंग एजन्सी, नवीन YouTube चॅनल, नवीन AI टूल्स. सगळं आधुनिक, सगळं आकर्षक. पण 6 महिन्यांनी तो म्हणाला, सर, विक्री वाढली नाही, पण डोकेदुखी नक्की वाढली. समस्या नवीन गोष्टीमध्ये नव्हती. समस्या होती काहीच थांबवलं गेलं नव्हतं. व्यवसायात सतत भर पडत गेली, पण कधीच वजाबाकी झाली नाही. इथेच खेळ बदलतो. मोठे उद्योजक वेळ चांगला व्यवस्थापित करतात म्हणून मोठे होत नाहीत. ते लक्ष कुठे द्यायचं ते ठरवतात म्हणून मोठे होतात. कारण वेळ प्रत्येकाकडे 24 तासच असते, पण स्पष्टता प्रत्येकाकडे नसते. एक यशस्वी उद्योजक प्रत्येक सकाळी स्वतःला 4 प्रश्न विचारतो. हा निर्णय ग्राहकाला जास्त मूल्य देईल का? यामुळे व्यवसाय मजबूत होईल का? हे माझ्या दीर्घकालीन उद्दिष्टाशी जुळतं का? आणि जर मी हे स्वीकारलं, तर मला कोणत्या गोष्टीला नाही म्हणावं लागेल? हा शेवटचा प्रश्न बहुतेक लोक विचारतच नाहीत. प्रत्येक हो एखाद्या महत्वाच्या गोष्टीला शांत नाही असतो. एक दिवस त्या उद्योजकाने वेगळा निर्णय घेतला. त्याने नवीन प्रोडक्ट लॉन्च रद्द केला. 2 अनावश्यक मीटिंग्स बंद केल्या. मोबाईलवरील बहुतेक नोटिफिकेशन्स बंद केल्या. आठवड्यातील एक दिवस फक्त व्यवसायाच्या भविष्यासाठी राखून ठेवला. सुरुवातीला टीमला आश्चर्य वाटलं. काही लोक म्हणाले, सर, आता कमी काम करता का? तो फक्त हसला. कारण त्याला माहित होतं, तो कमी काम करत नव्हता, तो योग्य काम करत होता. 6 महिन्यांनी नफा वाढला. टीम अधिक जबाबदार झाली. ग्राहकांचा अनुभव सुधारला. आणि सर्वात महत्वाचं, त्याला पुन्हा व्यवसायाचा मालक असल्यासारखं वाटू लागलं. आपल्या व्यवसायाचा सर्वात मोठा शत्रू स्पर्धक नसतो, तो असतो गोंधळ, जो आपल्याला दिवसभर व्यस्त ठेवतो पण पुढे जाऊ देत नाही. लक्षात ठेवा, व्यस्त असणं आणि प्रगती करणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. बाजार तुमच्या मेहनतीचे पैसे देत नाही. बाजार पैसे देतो तुम्ही निर्माण केलेल्या मूल्याचे. म्हणून आजपासून 3 छोट्या सवयी सुरू करा. पहिली, सकाळी मोबाईल उघडण्यापूर्वी दिवसातील 3 सर्वात महत्वाची कामं लिहा. दुसरी, प्रत्येक नवीन संधीसमोर स्वतःला विचारा,
ही संधी माझ्या ध्येयाला मदत करते की फक्त माझे लक्ष विचलित करते? आणि तिसरी, दर आठवड्याला एक अशी गोष्ट शोधा जी व्यवसायात काहीच मूल्य निर्माण करत नाही आणि ती थांबवा. कारण यश म्हणजे सतत नवीन गोष्टी जोडत राहणं नाही. यश म्हणजे जे खरोखर महत्वाचं आहे त्यासाठी बाकीचं धाडसाने बाजूला करणं. व्यवसायात आणि आयुष्यातही मोठे बदल नेहमी अधिक करण्याने होत नाहीत, तो स्पष्टतेने योग्य गोष्ट सातत्याने करण्याने होते. धन्यवाद.